तुमचा विश्वास बसेल का जर मी तुम्हाला सांगितलं हे पुरण फक्त मी 10 मिनिटात तयार केलंय आणि त्यापासून ही छान टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवलेली आहे. पाहिलत ना किती सुंदर झालेली आहे. कशी बनवायची? चला तर बघूया. तर ही पुरणपोळी करण्यासाठी इथे आपण हरभऱ्याची डाळ न वापरता हरभऱ्यापासूनच तयार होणारी फुटाणे डाळ वापरणार आहोत. फुटाणे डाळ घेतली आहे, 1 कप स्वच्छ करून घ्यायची आहे. ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची. त्यामध्येच वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर घालून बारीक पीठ याचं मिक्सरच्या सहाय्याने करून घ्यायचं. अगदी 2 मिनिटं लागतात नाही का? लगेचच पीठ तयार झालं. नरम असलेला गूळ बारीक सुरीच्या सहाय्याने चिरून घ्यायचा. 1 कप डाळीसाठी अर्धा कप गूळ घेतलेला आहे. लगेचच कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करायचं. त्यामध्ये गूळ आणि गुळाचे अर्धं पाणी म्हणजेच पाव कप पाणी घालून फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे. यातच अगदी चिमूटभर मीठ देखील घातलेलं आहे. लगेचच गूळ विरघळला, गॅस बंद करायचा आणि यामध्ये फुटाणा डाळीचं पीठ घालायचं. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. तर गुळाचं पाणी गरम असतं त्यामध्ये हे फुटाणा डाळीचं पीठ छान फुलल्या जातं. जसं हे आपण मिक्स करतो ते घट्ट होत जातं आणि व्यवस्थित असं आपलं हे पुरण झटकीपट तयार होतं. अगदी 10 मिनिटं पण लागले नाही आणि हे पुरण इथे तयार झालेलं आहे बघू शकता. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतरही तुम्हाला जर पुरण पातळ वाटत असेल तर गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर थोड्या वेळ सुरू करू शकता. मला गरज पडलेली नाहीये. तर पुरण थंड होण्यासाठी झाकून ठेवलंय आणि तोपर्यंत आता इथे पीठ जे आहे मी आधीच मळून ठेवलं होतं. अर्धा तास झालेला आहे. त्यानंतर अगदी 1 टेबलस्पून तेल घालून पिठामध्ये ते मुरवून घ्यायचं आणि असं लवचिक पीठ तयार करून घ्यायचं. जेणेकरून पुरणपोळी अजिबात फाटत नाही, छान अशी सरसर लाटता येते. पिठाचा गोळा तयार केला. आता पुरणही थंड झालेलं आहे. पुरणाचाही गोळा तयार करून घेऊया. बघू शकता अगदी सॉफ्ट ओलसर असं पुरण तयार झालेलं आहे. तर ज्यांना हरभऱ्याची डाळ चालत नाही, तर ते अशा पद्धतीने पुरण बनवू शकतात. आता पिठाची वाटी तयार करून घ्यायची, त्यामध्ये पुरण भरायचं. त्यानंतर व्यवस्थित पिठाचा गोळा पॅक करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आहे. आहे ना सोपी पद्धत पुरण बनवण्याची आणि त्यापासून पुरणपोळी बनवण्याची. अगदी मनात वाटेल तेव्हा तुम्ही ही पुरणपोळी बनवून खाऊ शकता. तर ज्यांना हरभऱ्याची डाळ चालत नाही त्यांच्यासाठी अगदी पौष्टिक आणि टेस्टी अशी ही पुरणपोळी आहे. अगदी घाईच्या वेळी किंवा इच्छा असेल तर तुम्ही हा पर्याय नक्कीच निवडू शकता. तर अगदी काठाने पोळी लाटायची आहे. मस्त पातळ अशी पोळी लाटून घेतली आणि आता लगेचच तव्यावर पोळी घालायची आणि मोठ्या आचेवर तेल लावून ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. कडेला तेल सोडायचं म्हणजे पोळी छान फुगते. बघू शकता मस्त आपली पोळी फुगायला लागलेली आहे. रंगही सुरेख आलेला आहे. तेल लावल्याने पोळी जास्त काळ नरम राहते. तर बघू शकता मस्त आपली पोळी इथे झालेली आहे. कशी वाटली रेसिपी? आवडली का? हे कमेंटमध्ये नक्की कळवा.